ऐकत होतात पहाटेची भक्तिगीते बाय वन अँड ओनली मनीष निजाई. सकाळच्या प्रहरी भक्तिगीत म्हणजे मनाला आनंद देणारी एक वेगळीच बाब आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीतील म्हणजेच पहाटेला शेवटचा सामना. एकीकडे ऋतू 11 आणि दुसरीकडे आई जीवदानी विरार. नाणेफेकीचा कौल जिंकला ऋतू 11 संघानं. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ऋतू 11 संघानं. सामन्याला होते सुरुवात. कैवल्य बंधू गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. पहिलाच बॉल श्रोवल पद्धतीचा होता, मात्र जबरदस्त फटका. याला म्हणतात क्लास शॉट. बॉल चालाय सीमारेषा पार. साजनच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर आरंभ आहे प्रचंड. चौकार 4. जिकडे पहिलाच बॉल स्लोवर वन आपण पाहायला मिळाला कैवल्याच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल जिकडे फ्लिक केलाय. वा वा. धावसंख्या धावफलक आतापर्यंत 5 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर दुसरा फलंदाज नाव त्याचं अकबर. तिसरा बॉल. यावेळेस फटका कडक आहे. बॉल सरळ हवेत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती येतोय, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. अकबरच्या बॅट मधून आलाय चौकार. 4. सकाळच्या सत्रात जसा वासुदेव आपल्या घरी येतोय, त्याच्या रूपात आज मनीष निजाई आलेत. धावसंख्या धावफलकार 9 धावा. येणारा चौथा बॉल. जिकडे कैवल्य पाटीलच्या विरोधात हल्ला चढवलाय दोन्ही फलंदाजांना. चौथा बॉल. यावेळेस स्विंग अँड मिस. जिकडे उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यावर अकबरकडे कुठलंच उत्तर नव्हतं. कैवल्य पाटील नाव नाही तर ब्रँड आहे. कमबॅक कसं करावं त्याला माहिती आहे, आणि या बॉलवर त्याचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. आउटसाइड द ऑफ स्टंपचा टप्पा होता पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. जिकडे पंचांकडे दाद मागितले, मात्र पंच दर्शवत आहेत फेअर डिलिव्हरी आहे. आता फलंदाजी करणाऱ्या संघानं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. जिकडे मैदानाच्या आतमध्ये एक हँडसम पंच आपल्याला पाहायला मिळत आहे, झाकीर खान. झाकीर की झलक सबसे अलग. ज्यांना फेअर डिलिव्हरी सांगितलंय, थर्ड अंपायर येत आहेत अभि तांडेल. इट्स अ वाईड बॉल. यावेळेस झाकीर खान यांच्याकडून चुकी झाली आहे. हरकत नाहीये मित्रांनो, माणूस आहे, चुका होणारच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल एकदम बाहेरचा बॉल. 5वा बॉल. यावेळेस फटका तर खेळला इनफिल्डच्या डोक्यावरून. प्रयत्न तर झाला होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झाला. कव्हर ड्राईव्हच्या रूपात एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत बॉल फील्ड होईल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. कैवल्य पाटील बंधूचा शेवटचा बॉल आहे. साजन आणि अकबर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 1 धावेने भर पडली. या 1 धावेनं
एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकार तब्बल 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि चान्स देऊया वन अँड ओनली डीजे मनीष निजाई इन द हाऊस. कम ऑन. थँक्यू सो मच डीजे मनीष निजाई. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं मुदत सर आहे. धावसंख्या धावफलकार आतापर्यंत 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात, जिकडे इनफिल्डच्या बाहेर आपण 3 खेळाडू पाहू शकता. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल होता. बॅट चिकट, बॉल यष्ट्यांच्या मागे आलाय. डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट. जिकडे अकबर चांगली फलंदाजी करत होता, त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम मुदत सर करतोय. पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस होता. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. जिकडे चांगला फटका होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. आता मैदानाच्या आतमध्ये पास्थळचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं साजन आहे. साजन घरत ज्या पट्ट्यानं पहिल्याच बॉलवर चौका ठोकला होता, तोच फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कुर्लेंतूर आदळलेला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इनफिल्डमध्ये फुटबॉलचे स्किल्स दाखवत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज मुदत सर. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. बॅट शिकट, बॉल हवेत. खालती क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आलाय, टिपलाय, त्याने झेल. संपलाय अकबरचा खेळ. फलंदाज बाद. देऊया चान्स पुन्हा एकदा. डीजे मनीष, कम ऑन. वेळोवेळी संकटातून तारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय. नाव त्याचं महेंद्र आहे. येणारा 5वा बॉल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, पुलचा फटका, मात्र बॅट शिकड. तिकडे क्षेत्ररक्षकाकडून झालंय चुकी.
चिवाच्या आकांताना आपल्याला बॉलच्या खाली पाहायला मिळाले प्रफुल्ल गावड. टेम्पोड्याचा ब्रँड आहे. प्रफुल्ल गावड म्हटलं की एक हँडसम पर्सनॅलिटी आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र आज त्यांच्याकडून देखील चुकी झाली आहे. हरकत नाहीये. पुन्हा तुमच्याकडे चान्स येईल. जिकडे मैदानाच्या आतमध्ये रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं प्रफुल्ल गावडनं. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. मुदत सर इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचा बॉल. यावेळेस डाऊन द लेग. पंच झाकीर खान सर दर्शवत आहेत इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडली. या अतिरिक्त धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मुदत सरने मात्र 4 धावा खर्च केल्यात. ह्याला म्हणतात इकॉनॉमिकल गोलंदाज. यावेळेस रनअपमध्ये झाली चुकी पंच झाकीर खान आम्हाला दर्शवत आहेत. वारंवार चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांची नजर गरुडासारखी आहे आणि ज्यांचे सर्व निर्णय सुप्रीम कोर्ट सारखे. वन अँड ओनली झाकीर खान. शेवटचा बॉल. यावेळेस फुल टॉस होता. जिकडे फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र क्षेत्ररक्षकाने कॅच घेतलाय. फलंदाजी करणाऱ्या संघानं आता रिव्ह्यू घेतलाय नो साठी. थर्ड अंपायर पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये येतील, चेक करतील आणि तदनंतर आपण त्यांचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये कळू. इट्स अ नो बॉल. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कमरेच्या वर होता बॉल. जिकडे पंच अभि तांडेल यांनी इशारा केलाय नो बॉलचा, म्हणजे धावसंख्येत नो+1 अतिरिक्त धावेने भर पडेल आणि यानंतरचा बॉल फ्री हिटचा. चला विरार संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थर्ड अंपायरने त्याची पुष्टी केली मित्रांनो. रिप्लेच्या माध्यमातून वारंवार चेक केलं. जिकडे तुमचा 12वा खेळाडू देखील आमच्या सोबत जोडला गेलाय.
चला हरकत नाहीये. जिकडे थर्ड अंपायरने आपला डिसिजन दिला, इट्स अ नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. पुन्हा एकदा खेळायला होईल सुरुवात. यावेळेस शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा, जिकडे महेंद्रकडे फुल लायसन्स आहे एक मोठा फटका खेळण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर 19 धावा आहेत. मुदत सर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, मात्र मागील 2 बॉल आपण तपासून पाहिले तर एक बॉल होता तो वाईटचा आणि तदनंतर नो बॉल. दुसऱ्या षटकातील येणारा शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकर 19, 19 रन्स ऑन द बोर्ड. महेंद्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल. उघड डोळे बघ नीट. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, जिकडे महेंद्रकडे कुठलंच उत्तर नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. कैवल्य पाटील इन ॲक्शन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. संघाच्या वतीनं तिसरं आहे आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. जिकडे पॉवर प्लेचं षटकं संपलेत. फिल्डिंगवरचे जे सर्व रिस्ट्रिक्शन्स होते आता ते निघून गेलेत. इनफिल्डच्या बाहेर आपण 5 खेळाडू पाहू शकाल. जिकडे डीप पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिडविकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फुलटॉस होता डाऊन द लेग. पंच झाकीर का आमच्याकडे वळतायत. त्यांची शरीरयष्टी बघा. जेव्हा वाईट देतात तेव्हा एक छावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. यावेळेस स्विंग अँड मिस. जिकडे जबरदस्त बॅकलिप पाहायला मिळाली होती, मात्र कनेक्शन नाही झाला. कैवल्य पाटील जिकडे साजन वेगवान पद्धतीचा बॉल एक्सपेक्ट करत होता, तिकडे कैवल्य पाटील त्यानं व्हेरिएशन करून स्लोवर वन मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा डाऊन द लेग पंच दर्शवत आहेत. इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा स्वैर मारा. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्याच्यावर पुल केलंय. जिकडे गॅप मध्ये बॉल सरळ चाललाय सीमा रेषेपा. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेटत आलाय चौकार. 4. कमान. मध्ये धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 25 धावा. श्रवणीय गीते, पहाटेची भक्ती गीते आपल्याला मनीष निजाई यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. एक सुंदर पहाट. जिकडे डे नाईट ची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि आता पहाट झाली आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा कैवल्य पाटील कडून वारंवार चुका होत आहेत.
जिकडे लाईन मध्ये यावेळेस चुकी झाली. पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर. पुढचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक आलाय. मात्र त्याच्याकडून चुकी झाली आहे आणि साजनला जीवदान मिळालंय. आता या क्षणांमध्ये साजनला जीवदान देणं म्हणजे वाघाला पिंजऱ्यातून सोडण्यासारखं आहे. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. थ्रो कर फेकी करेल तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावसंख्या पुढे चालल्या आणि जाऊन पोहोचल्या ती म्हणजे तब्बल 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे चौकार आणि षटकारासोबत सिंगल्स आणि डबल्सवर खूप चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या रीतीनं भर देण्यात येतोय दोन्ही फलंदाजांकडून. येणारा 5वा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला स्टिअर केलंय. यावेळेस इनफिल्डमध्येच बॉल अडवण्यात यश प्राप्त झालंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. एका धावेनं आता धावसंख्या 31 धावा. कैवल्य पाटील आजच्या रात्रीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. मात्र समोर साजनसारखं एक मोठं आव्हान होतं आणि त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कैवल्य पाटीलवर देखील आपल्याला प्रेशर पाहायला मिळालं. शेवटचा बॉल. यावेळेस फटका तर खेळला आहे. मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. कन्व्हिन्सिंग टायमिंग नाही झालं. जिकडे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय आणि जोपर्यंत फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेने 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 11च्या सरासरीनं 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती. पुन्हा एकदा चान्स देऊया डीजे मनीष निजाई. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आता प्रताप भोईर आलाय. पहिला बॉल प्रतापचा साजनसाठी. खोलवट टप्प्याचा बॉल. मात्र त्याच्यावर केलाय प्रहार. बॉल सरळ चाललाय डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट ॲज अन ॲरो. आलाय षटकार. कम ऑन डीजे. या षटकारानं बघितलं. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. पंचांकडे दात तर मागितली मात्र पंच झाकीर खान तटस्थ आहेत. एक न्यूट्रल पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नजर गरुडासारखी असायला हवी आणि ती झाकीर खानची आहे. आलाय षटकारानंतर डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल चालाय डीप मिडविकेट रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड.
पहिल्या बॉलवर षटकार आला होता, तदनंतर प्रताप भोईनं कमबॅक करून दाखवलाय. दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर मात्र सिंगल. आता महेंद्रचं आव्हान. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं आता धावसंख्या 41 धावा. चौथ्या षटकातील 5वा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही झालं. बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्यांना चेल आणि संपलाय साजनचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. कम ऑन. यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे साजन तंबूच्या आश्रयाला परतलाय, त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कर्णधार स्वतः आलात. नाव निरंजन घरत. प्रेमानं ज्यांना बाळू म्हणतात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि तेवढ्याच भक्कम पद्धतीचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये प्रताप भोईरनं केला. ज्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला होता, तदनंतर गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण. शेवटचा बॉल. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच झाकीर खान आम्हाला दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 42. 42 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. त्या बॉलला अडवण्यात यश प्राप्त झालंय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 43 धावा. 43 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन. टीसी मनीष निजाई इन द हाऊस. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज प्रशांत. पहिला बॉल प्रशांतचा. पहिलाच बॉल. चांगला फटका कव्हर ड्राईव्हच्या रूपामध्ये बॉल चालला. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याचं थोडंसं फॉर्मलिंग झालं आणि त्याचा फायदा लगेच फलंदाजाने घेतला. मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंनी जरा घाई करा, कारण बोईसर सरावलीला पाऊस येतोय. दाट शक्यता इथे देखील पाऊस येऊ शकतो, तर सर्वांनी जरा घाई करा. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिट झाली असती तर निरंजन घरतला तंबूचा आसरा दिला असता.
थोडक्यात बचावले. प्रशांत देखील सांगतायत थोडक्यात बचावले. धावसंख्येत मात्र एका धावेने भर. धावसंख्या आतापर्यंत 46 धावा. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रशांत तयार झालाय. यावेळेस फटका तर खेळला इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल चाललाय कव्हर रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्या 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं धावसंख्या आतापर्यंत 48 धावा. 48 रन्स ऑन द बोर्ड. येणार आहे शेवटचे 3 बॉल, जिकडे महेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले फलंदाज आहेत. ह्यांचं देखील हे होम ग्राउंड आहेत. रोज सकाळी याच खेळपट्टीवर ते प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात. आता महेंद्रच्या बॅटमधून ऋतू 11चा संघ मोठा फटका एक्सपेक्ट करतोय. यावेळेस फटका तर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रॉपर जजमेंट होईल. फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं ऋतू 11 संघाचं अर्धशतक पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 50 धावा. येणारे शेवटचे 2 बॉल. यावेळेस लोफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजन मध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. आता धावसंख्या धावफलकावर 52 धावा. 52 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल आहे. जिकडे प्रशांत खूप चांगली गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये चेंज ऑफ पेस. जिकडे बॅट शिकड यष्टांच्या मागे. जबरदस्त झेल. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 52 धावा. आणि आई जीवदानी विरार संघाला सामना जिंकायचा असेल तर 53 धावांचा लक्ष आहे. मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, सरावली बोईसर पाऊस आलाय. दाट शक्यता आहे आपल्याकडे देखील येऊ शकतो. तर तुम्ही देखील जरा घाई करा आणि फटाफट मैदानाचा ताबा घ्या. 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज नाव त्याचं नफीस आहे. आजच्या रात्रीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलाय. प्रशांत ऑन स्ट्राईक. खेळायला होते सुरुवात. पंच दर्शवतील लेट द गेम बिगिन. पहिला बॉल. यावेळेस पहिलाच बॉल. फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. याला म्हणतात क्लास. षटकार 6. जिकडे क्षेत्ररक्षकाकडून खूप चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या जीवाच्या आकांतानं रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. स्वतःला झोकून दिलं. 40+ लेजेंडरी खेळाडू आहेत. एज इज जस्ट अ नंबर असं दाखवत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. हरकत नाहीये मित्रा. जिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालं मात्र 6 रन नाही वाचवता आले. पहिल्याच बॉलवर षटकार. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा नफीस आपल्याला पाहायला मिळतो. कमबॅक करेल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इनफिल्ड मध्येच बॉल अडवलाय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या धावफल करा आतापर्यंत 7 धावा. पुढचा बॉल. यावेळेस फटकादार खेळलाय. एक लोफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय बॉलच्या खालती. फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्या 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 9 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फटका हवेत आहे आणि यावेळेस फटका विसावला नो मॅन्स लँड मध्ये. जिकडे विजन मध्ये नाही आला बॉल. धावसंख्या धावफलकर 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड.
3 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. पाच चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. समीकरण उरले 19 बॉल्स आणि 24 धावा. हॅलो, 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड. समीकरण उरलंय 18 बॉल आणि 23 धावा. 18 बॉल्स 23 धावा. 18 मध्ये 23 पाहिजेत. सतरा मध्ये 19 पाहिजे. धावसंख्या धावफलकावर 34 धावा. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. आता 15 बॉल्स मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे.
धावसंख्या धावफलकर 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. बारामध्ये 4 ची आवश्यकता आहे. खेळ खल्लास. अभिनंदन. आई जीवदानी 11 विरार संघ.